दत्तात्रयांची प्रचिती घ्यायची असेल तर जावा कधीतरी गिरनारला. या थकलेल्या दमलेल्या आयुष्याला थोडा विश्राम मिळेल व पुन्हा एक वेगळीच एनर्जी मिळेल आयुष्य जगण्यासाठी. स्वर्ग सुख म्हणजे काय असतं ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळेल. पण महाराजांचं दर्शन घेणं हे काही सोपं नाही. त्यासाठी आपल्याला 9999 पायऱ्या चढून तेथे जावं लागतं. मग त्या पायऱ्या चढत असताना आपण वर जाऊ की नाही याची वाटणारी ती भीती व त्यातून येणारा आपल्याला एक वेगळाच अनुभव काय असतो ते कळेल. हे मी काही शब्दात व्यक्त देखील करू शकत नाही. आणि प्रत्येक पायरी चढत असताना दुर्गुणाचा त्याग करत चढली जाते असं म्हटलं जातं. मग शेवटच्या पायरीत त्याचाही त्याग करायचा आणि मग दत्तात्रयांचे दर्शन घ्यायचे. कितीही गुरुला पाहिलं तरी मन काही भरत नाही आणि दर्शन घेतलं की हलकं वाटतं. असं वाटतं की आपलं काहीतरी आपण तिथे ठेवून आलेलो आहोत आणि पुन्हा गिरनारला जाण्याची एक वेगळीच ओढ निर्माण होते.